नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई परिवहन बस वाहक भरती 2026 पदे मित्रांनो बस वाहक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 8 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल चॅनल ऐकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक पहिला असेल मित्रांनो, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते ते आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, संत तुकडोजी महाराजांचे गुरुकुंज आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? बघा, संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मोजरी या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आर के नारायण यांनी मालगुडी डेज हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, सन 1938 मध्ये डॅडॅस यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केलेली आहे. सन 1938 मध्ये डॅडॅस यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापना केलेली आहे. कशाची मित्रांनो? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना म्हणजे 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, जगातील 7 समुद्राची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोण आहे? बघा, जगातील 7 समुद्राची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोण आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रोहन मोरे आहे. कोण मित्रांनो? रोहन मोरे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, मंडळ धरण प्रकल्प हा कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, मंडळ धरण प्रकल्प हा प्रकल्प म्हणजे कोणत्या राज्यामध्ये आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे झारखंड या राज्यामध्ये मंडळ धरण आहे. कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो? झारखंड या राज्यामध्ये हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, द हिट गर्लच्या लेखिका कोण आहेत? बघा, द हिट गर्लच्या लेखिका आपल्याला सांगायच्या आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आशा पारेख. कोण मित्रांनो? आशा पारेख यांनी काय लिहिले मित्रांनो? द हिट गर्लच्या ते लेखिका आहेत. कोण आहेत? आशा पारेख हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, मिशन इंद्रधनुष्य खालपैकी कशाशी संबंधित आहे? बघा, मिशन इंद्रधनुष्य खालपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लसीकरणाशी संबंधित म्हणजे मिशन इंद्रधनुष्य आहे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, पेशीमधील डॅडॅसना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात. बघा, पेशीमधील डॅडॅसना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तंतू कणिका. काय म्हणतो? तंतू कणिकांना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हटले जाते हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, 10 मे 1857 रोजी डॅडॅस येथील लष्करी छावणीतील उठाव झाला होता. बघा, 10 मे 1857 रोजी डॅडॅस येथील लष्करी छावणीमध्ये उठाव झाला होता. म्हणजे कोणत्या ठिकाणी उठाव झाला होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बराकपूर या ठिकाणी उठाव झाला होता हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, उटी येथे थंड हवेचे ठिकाण हे कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, उटी हे थंड हवेचे ठिकाण हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तामिळनाडू या ठिकाणी उटी थंड हवेचे ठिकाण आहे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, मंडेलने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडलाय? बघा, मंडेलने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वाटाणा. काय मित्रांनो? वाटाणा हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय कोण आहे? बघा, मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय सुंदरी कोण आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रीटा फारिया. काय मित्रांनो? रीटा फारिया आहे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भारतातील पहिले महिलांनी चालविलेले मुंबईतील रेल्वे स्टेशन कोणते आहे? बघा, भारतातील पहिले महिलांनी चालविलेले मुंबईतील रेल्वे स्टेशन कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे माटुंगा. काय मित्रांनो? माटुंगा या ठिकाणी महिलांनी मुंबईतील पहिले रेल्वे स्टेशन चालवलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, वंदे मातरम या गीताचे कवी कोण आहेत बघा. वंदे मातरम या गीताचे कवी कोण आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी यांनी काय लिहिले मित्रांनो, यांनी काय हे केलं गीत कोणतं मित्रांनो, कवी कोण आहेत, वंदे मातरम त्यांनी हे गीत त्यांनी म्हणजे कवी आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, मराठी गझल सम्राट म्हणून खालपैकी कोणाचा उल्लेख केला जातो बघा. मराठी गझल सम्राट म्हणून खालपैकी कोणाचा उल्लेख केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सुरेश भट यांचा उल्लेख केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, रणांगण या कादंबरीचे लेखक कोण आहेत बघा. रणांगण या कादंबरीचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विश्राम बेडेकर. विश्राम बेडेकर हे रणांगण या कादंबरीचे ते लेखक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, आशिया विकास बँकेचा सर्वात मोठा कर्जदार देश कोणता बघा. आशिया विकास बँकेचा सर्वात मोठा कर्जदार देश कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आपला भारत. भारत काय मित्रांनो, आशिया विकास बँकेचा सर्वात मोठा कर्जदार म्हणजे भारत देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, STTPचे संक्षिप्त रूप काय आहे सांगायचे आपल्याला. STTPचे संक्षिप्त रूप आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हे काय मित्रांनो, STTPचे म्हणजे संक्षिप्त रूप आहे काय, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, बी हे टोपणनाव खालपैकी कोणत्या कवीचे आहे. बी हे टोपणनाव खालपैकी कोणत्या कवीचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नारायण गुप्ते यांचे बी हे टोपण नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले मराठी साहित्यिक कोण आहे बघा. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले मराठी साहित्यिक कोण आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वि.स. खांडेकर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भारत आणि चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती आहे बघा. भारत आणि चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मॅकमोहन लाईन आहे. कोणती आहे मित्रांनो, मॅकमोहन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे बघा. सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नर्मदा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी डॅडॅस आहे. अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे ते आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इटानगर ही अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅडॅश या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे. देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅडॅश या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, मनोरी खाडी खालपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. मनोरी खाडी खालपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई उपनगर या ठिकाणी मनोरी खाडी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, गीत गोविंद पुस्तकाचे लेखक कोण आहेत. गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जयदेव आणि गीत गोविंद हे पुस्तकाचे ते लेखक आहेत. कोण आहेत ते, जयदेव. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, अभ्यास केला असेल तर तो नापास झाला नसता. या वाक्याचा आपला प्रकार कोणता आहे ते ओळखायचा आहे. अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता. या वाक्याचा आपला प्रकार सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संकेतार्थी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, देह या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे बघा. देह या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे काया. काया काय मित्रांनो, स्त्रीलिंगी रूप आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, मेषपात्रा या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे बघा. मेषपात्र या शब्दाचा आपला अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बावलट माणूस. काय मित्रांनो, बावलट माणूस. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, फुलझाडांचा या शब्दासाठी योग्य समुद्रदर्शक शब्द निवडायचा आहे बघा.
फुलझाडांचा या शब्दासाठी योग्य समूहदर्शक आपला शब्द निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ताटवा हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, देवाचे अस्तित्व मानणारा योग्य शब्द निवडायचा आहे. देवाचे अस्तित्व मानणारा योग्य आपला शब्द निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे त्याला आपण आस्तिक असे म्हटले जाते. म्हणजे देवाचे अस्तित्व मानणारा म्हणजे त्याला आपण आस्तिक असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, तमा नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. तमा नसणे या वाक्यप्रचाराचा आपला अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पर्वा न करणे. काय मित्रांनो, पर्वा न करणे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, काक दृष्टीने पाहणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा बघा. काक दृष्टीने पाहणे या वाक्यप्रचाराचा आपला अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बारकाईने पाहणे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, डोळ्याचे पारणे फिटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. डोळ्याचे पारणे फिटणे या वाक्यप्रचाराचा आपला अर्थ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे समाधान वाटणे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता बघा. महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग काय मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, फेसबुकचे संस्थापक कोण आहेत बघा. फेसबुकचे संस्थापक आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मार्क झुकरबर्ग हे काय मित्रांनो, फेसबुकचे ते संस्थापक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, भारतातील पहिले लैंगिक शिक्षण देणारे राज्य कोणते बघा. भारतातील पहिले लैंगिक शिक्षण देणारे राज्य कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तेलंगणा. तेलंगणा काय मित्रांनो, देशातील पहिले म्हणजे भारतातील पहिले लैंगिक शिक्षण देणारे ते पहिले राज्य आहे. कोणते आहे, तेलंगणा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, 100% सौर ऊर्जेवर चालणारा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता बघा. 100% सौर ऊर्जेवर चालणारा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दमण व दीव. काय मित्रांनो, दमण व दीव हे काय मित्रांनो, 100% सौर ऊर्जेवर चालणारा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, ई पोस्टल मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे. ई पोस्टल मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोवा. गोवा काय मित्रांनो, ई पोस्टल मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य म्हणजे गोवा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.